हे भाग 3 सेमिस्टर 5 मानसशास्त्र या स्पेशलायझेशनमध्ये पेपर नंबर 8 जो आहे तो आहे क्रॉस कल्चरल सायकोलॉजी म्हणजेच आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र. आता हा जो पेपर आहे हा पेपर यावर्षी नवीनच आहे आणि हा पेपर नवीन आणला असल्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की आता विविध संस्कृती ज्या आहेत त्या विविध संस्कृतीतील लोक एकत्र येत आहेत, एकत्र आलेले आहेत, एकत्र काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि ह्या सर्व संस्कृतींची आता सरमिसळ होत चाललेली आहे आणि एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीतील लोकांच्या वर्तनावर परिणाम जो आहे तो परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे. आणि मग अशा ह्या एका संस्कृतीचा दुसऱ्या संस्कृतीतील लोकांच्यावर कोणता परिणाम होतोय, वर्तनावर कोणता परिणाम होतोय, तर याचा अभ्यास करणं हे मानसशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरलं. आणि मग मानसशास्त्राची ही एक नवीन शाखा जी आहे आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र ही आता निर्माण झालेले आहे आणि यामध्ये विविध संस्कृतीतील लोकांच्या वर्तनाचा अभ्यास, त्याचबरोबरीनं ज्या मिक्स्ड कल्चर आहेत म्हणजेच काय की दोन संस्कृतीतील लोक ज्या वेळेला एकत्र येतात आणि मग एकत्र आल्यानंतर त्यांचं वर्तन कसं घडतं, त्यांच्या वर्तनामध्ये कुठले नियम येतात किंवा त्यांच्या वर्तनाची वैशिष्ट्य कोणते असतात, तर त्याचा अभ्यास या मानसशास्त्रामध्ये केला जातो. तर या पेपर नंबर 8 मध्ये 4 टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत. आता हे 4 टॉपिक कुठले कुठले आहेत ते आपल्याला इथं पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. त्याचा जो सिलेबस जो आहे तो सिलेबस इथं पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. तर हा सिलेबस पहिल्यांदा तुम्हाला मी सांगतोय. तर यामध्ये जे पहिलं मॉड्यूल आहे किंवा पहिला जो टॉपिक आहे तो पहिला टॉपिक कुठला आहे, तर त्या टॉपिकचं नाव आहे आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची ओळख आणि मूलभूत संकल्पना. आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची ओळख आणि मूलभूत संकल्पना. तर आता हे मुळात संस्कृती म्हणजे काय हे पहिल्यांदा थोडक्यात आपल्याला बघणं गरजेचं आहे. संस्कृती कशाला म्हणायचं, तर संस्कृतीमध्ये अनेक घटकांचा समावेश केला जातोय. तर मानवी समाजामध्ये जे राहणारे लोक आहेत तर त्या लोकांचं सामाजिक वर्तन, त्या लोकांच्या वर्तनाचे नीती नियम, त्यालाच मानदंड असं म्हटलं जातंय, त्यांचं ज्ञान, त्यांच्या श्रद्धा, कला, कायदे, नियम, क्षमता, त्यांच्या सवयी आणि ह्या सगळ्यांचं जे प्रकटीकरण केलं जातं किंवा जे सादरीकरण केलं जातं किंवा हे त्या लोकांच्या वर्तनातून जे सगळं व्यक्त केलं जातं, तर ह्या सगळ्यालाच काय आपण म्हणतोय, संस्कृती असं म्हणतोय. म्हणजे विशिष्ट ठिकाणच्या एखाद्या लोकांच्या समाजाकडून जे विशिष्ट प्रकारचं वर्तन केलं जातं किंवा त्यांच्या वर्तनाचे, त्यांच्या जगण्याच्या ज्या पद्धती असतात, जगण्याचे जे नियम असतात, जगण्याचे जे रीतिरिवाज असतात, तर या सगळ्यांचं मिळून जे काय तयार होतं तर त्यालाच काय म्हणतोय आपण, संस्कृती असं म्हणतोय. आणि मग ही जी संस्कृती आहे ही संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला बघायला मिळते. आता मग जग सगळं एकत्र येत चाललेलं आहे किंवा जग हे खेडं बनत चाललेलं आहे आणि त्यामुळं जगातल्या अनेक संस्कृतीतील लोक हे मिक्स झालेले आहेत किंवा एकत्रित आलेले आहेत आणि मग त्यांच्या एकत्रीकरणातून अनेक प्रकारच्या संस्कृती ज्या आहेत त्या संस्कृती निर्माण होत चाललेल्या आहेत. त्यालाच आपण मिक्स्ड कल्चर असं म्हणू शकतोय. आणि मग या पेपरमध्ये आपल्याला हे जे आंतरसांस्कृतिक जे आहे किंवा वेगवेगळ्या संस्कृतींचं एकत्रीकरण आहे आणि ह्या एकत्रीकरणातून एका संस्कृतीतील लोकांचा दुसऱ्या संस्कृतीतील लोकांच्यावर कोणता परिणाम होतो, त्यांच्या वर्तनावर कोणता परिणाम होतोय, तर ह्या मिक्स्ड संस्कृतीमधील लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्यालाच आपण म्हणतोय आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र. तर हे संस्कृतीशी संबंधित आहे आणि या संस्कृती वेगवेगळ्या आहेत. मग आता या संस्कृती आपल्याला माहिती आहे की पूर्व देशांची किंवा आशियातल्या देशांची संस्कृती वेगळी आहे, पाश्चिमात्य देशातील संस्कृती वेगळी आहे, त्यानंतर युरोपियन कंट्रीजची जी संस्कृती आहे ती वेगळी आहे, अमेरिकन संस्कृती वेगळी आहे, चायनीज संस्कृती वेगळी आहे, जापानची संस्कृती वेगळी आहे, ऑस्ट्रेलियाची संस्कृती वेगळी आहे, वेस्ट इंडिजची संस्कृती वेगळी आहे, भारताची संस्कृती वेगळी आहे. तर तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये जाल तसं त्या देशांची संस्कृती ही थोड्याफार फरकानं वेगळी आहे असं आपल्याला
दिसून येईल. आणि मग ही संस्कृती जी आहे ती संस्कृती त्यातल्या व्यक्तींच्या वर्तनावर प्रभाव पाडत असते आणि त्यामुळं ह्या संस्कृतीच्या प्रभावातून व्यक्तीचं जे वर्तन घडतं तर त्या वर्तनाचा अभ्यास ह्या आंतरसांस्कृतिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. हे इथं महत्त्वाचं आहे. त्यामुळं पहिलं जे मॉड्यूल आपल्याला आहे किंवा पहिला जो टॉपिक आपल्याला इथं दिलेला आहे तो म्हणजे आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची ओळख करून घेणं आणि त्यामध्ये ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या मूलभूत संकल्पना समजावून घेणं. त्यातला पहिला जो मुद्दा आहे 1.1 तो कुठला आहे बघा, चार्ल्स डार्विन आणि सांस्कृतिक सार्वत्रिकतेचा दीर्घकालीन शोध. म्हणजे चार्ल्स डार्विन आपल्याला सगळ्यांना माहित आहे. चार्ल्स डार्विननं काय केलेलं आहे तर त्यानं उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत म्हणजेच काय तर जगामध्ये किंवा ह्या पृथ्वी तलावरती जीवसृष्टीची निर्मिती कशी होत गेली, त्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा विकास कसा झाला, हा जो सिद्धांत आहे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विननं मांडलेला आहे. आणि मग जीवसृष्टीच्या उत्पत्तीनंतरच मग ह्या मानवी समूह निर्माण झाले आणि मानवी समूहातून मग समाजाची निर्मिती झाली आणि समाजातूनच मग पुढच्या काळामध्ये संस्कृतीची निर्मिती ही होत गेलेली आहे. आणि त्यामुळं हा बेसिक जो संशोधक आहे किंवा शास्त्रज्ञ जो आहे चार्ल्स डार्विन तर याचं ह्या सांस्कृतिक सार्वत्रिकतेबद्दलचं जे मत आहे ते नेमकं मत काय आहे, ही संस्कृती कशी विकसित होत गेलेली आहे किंवा सांस्कृतिक जडणघडण माणसांची कशी होत गेलेली आहे, तर या संदर्भातली चार्ल्स डार्विनची जी मतं आहेत ती मतं ह्या पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला अभ्यासायची आहेत किंवा बघायची आहेत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे 1.2 आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची ओळख. मग आता चार्ल्स डार्विनचा सिद्धांत बघितल्यानंतर किंवा त्याची सांस्कृतिक घडामोडींबाबतची माहिती बघितल्यानंतर दुसरा मुद्दा येतोय की हे आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे. तर त्यामध्ये त्याची आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची व्याख्या बघायची आहे, त्याचं स्वरूप बघायचं आहे किंवा ह्या आंतरसांस्कृतिकतेतून व्यक्तीचं वर्तन कसं घडतं किंवा ह्या आंतरसांस्कृतिकतेचा व्यक्तीच्या वर्तनावर कसा परिणाम होतोय तर ते आपल्याला ह्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये बघायचं आहे. आणि मग यातून ही जी मानसशास्त्राची जी नवीन शाखा निर्माण झालेली आहे आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र नावाची, तर ती शाखा कशी निर्माण झालेली आणि या शाखेद्वारे कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो, यामध्ये कुठले कुठले घटक अभ्यासले जातात ते देखील आपल्याला इथं प्राथमिक स्वरूपात बघायचे आहेत. त्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे या पहिल्या मॉड्यूलमधला 1.3 तो म्हणजे कसा आहे बघा, त्याचं नाव नंतरचे कल आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र की सांस्कृतिक मानसशास्त्र. म्हणजे काय की आत्ता जे रिसेंट ट्रेंड जे आहेत म्हणजे आता सध्याचे जे कल आहेत मानसशास्त्रातले तर ह्या मानसशास्त्रातील कलानुसार आता याला सांस्कृतिक मानसशास्त्र म्हणायचं का आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र म्हणायचं. सांस्कृतिक मानसशास्त्र म्हणजे काय तर एका विशिष्ट संस्कृतीतील लोकांच्या वर्तनाचा अभ्यास, त्या विशिष्ट संस्कृतीचा त्या संस्कृतीतील लोकांच्या वर्तनावर नेमका काय परिणाम होतोय तर याचा अभ्यास करणारं शास्त्र जे आहे ते म्हणजे सांस्कृतिक मानसशास्त्र. पण आता काय झालेलं आहे की एकाच संस्कृतीतील लोक एकाच संस्कृतीमध्ये राहत नाहीत किंवा त्याच संस्कृतीतील लोक त्याच संस्कृतीमध्ये राहताना आपल्याला दिसत नाहीत. तर आता वेगवेगळ्या संस्कृतीतील लोक हे एकत्रित राहताना आपल्याला दिसतात. त्यांचं जे कामकाज आहे किंवा कामाची जी ठिकाणं आहेत ते आता एकत्रित आहेत किंवा राहण्याची ठिकाणं किंवा वेगवेगळ्या संस्कृतीतील लोक आता इंटरकल्चरल मॅरेजेस किंवा विवाह जे आहेत ते विवाह पण आता केले जातात. वेगवेगळ्या संस्कृतीतील लोक एकमेकांशी विवाह करतायत आणि त्यामुळं काय झालेलं आहे की ह्या एका संस्कृतीतील लोकांचा दुसऱ्या संस्कृतीतील लोकांशी खूप जवळचा संबंध येत असल्या कारणानं त्यांचा एकमेकांच्या वर्तनावर जो परिणाम आहे किंवा प्रभाव जो आहे तो प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात पडताना दिसून येत आहे. आणि त्यामुळं आत्ताचं जे मानसशास्त्र जे आहे ते खऱ्या अर्थानं आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग नेमकं आता ते कसं आहे म्हणजे सांस्कृतिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र म्हणजे काय तर ह्या दोन्हीतला जो फरक आहे तो फरक आपल्याला इथं ह्या 1.3 मध्ये बघायचा आहे. त्यानंतर 1.4 कुठला आहे बघा, संस्कृतीबद्दल आपण काय आणि केव्हा बोलतो. संस्कृतीबद्दल आपण काय आणि केव्हा बोलतो म्हणजे आपल्याला संस्कृतीबद्दल नेमकं काय माहित आहे किंवा आपण संस्कृती कशाला म्हणतोय, कल्चर नेमकं कशाला म्हणतोय आणि आपल्याला ह्या कल्चरची कधी आठवण होते किंवा आपण ह्या कल्चरबद्दल नेमकं आपल्याला काय माहिती आहे ते आपण कधी बोलतो किंवा केव्हा त्याच्याविषयी आपल्याला बोलायला लागतं. ठीक आहे, बऱ्याच वेळेला आपल्याला समजतं की कल्चर हे म्हणजे
धर्माशी आपण जोडण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे धर्म म्हणजे कल्चर. तर धर्म आणि कल्चर ह्या गोष्टी दोन्ही वेगवेगळ्या आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे भारताचं कल्चर एक आहे, पण भारतात धर्म वेगवेगळे आहेत. आणि लक्षात, पण आपण नेहमी काय करत असतोय की धर्म आणि कल्चर यांना जास्तीत जास्त एकत्रितपणे जोडण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि मग ह्या धर्माचं कल्चर वेगळं, त्या धर्माचं कल्चर वेगळं, आणि मग आपण असं म्हणतोय की आपल्या संस्कृतीवर दुसऱ्या धर्माचे लोक घाला घालत आहेत, किंवा आपल्या संस्कृती बुडवण्याचा प्रयत्न इतर धर्मातले लोक करत आहेत. तर असं हे नाही. तर हा जो गैरसमज आहे तो गैरसमज आपण काढून टाकणं गरजेचं आहे. कारण मुळात आपल्याला संस्कृती म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला माहिती नसतं. आणि मग असं ज्यावेळेस चुकीच्या अफवा ज्यावेळेस पसरवल्या जातात त्याला आपण बळी पडतोय, आणि आपल्याला तेच कल्चर वाटायला लागतं, आणि आपल्या चुक्यात आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि त्याच वेळेला आपण ह्या संस्कृतीबद्दल बोलताना दिसतोय. तर नेमकं मग हे संस्कृती म्हणजे नेमकं काय, त्या संस्कृतीबद्दल आपण कधी आणि केव्हा आणि काय बोलतोय ते आपल्याला इथे बघायचं आहे. त्याचबरोबरीनं ह्यामध्ये दुहेरी प्रभाव नावाची एक संकल्पना आहे ती बघायची आहे. पर्यावरण सांस्कृतिक प्रारूपाच्या मर्यादा. आता ही दुहेरी प्रभाव जो आहे तो दुहेरी प्रभाव नेमका काय आहे, म्हणजेच पर्यावरणाचा आणि सांस्कृतिकतेचा नेमका प्रभाव जो आहे तो व्यक्तीच्या वर्तनावर कसा होतोय तो इथं बघायचा आहे. आणि ते एक जे मॉडेल आहे पर्यावरण आणि संस्कृती, तर ह्या दोन्हींचं मिळून एक मॉडेल तयार केलेलं आहे, एक प्रारूप तयार केलेला आहे, किंवा एक सिद्धांत तयार केलेला आहे. तो नेमका काय आहे, म्हणजे संस्कृतीचा आणि पर्यावरणाचा मिळून व्यक्तीच्या वर्तनावर कसा प्रभाव पडत असतोय, तर ते आपल्याला तिथं बघायचं आहे. आणि मग ह्या दोन्ही घटकांचा प्रभाव वर्तनावर पडत असताना त्याच्या मर्यादा पण नेमक्या काय आहेत ते पण आपल्याला इथं बघायचं आहे. त्यानंतर 1.5 हा जो मुद्दा आहे तो म्हणजे सांस्कृतिक प्रेषणाची किंवा बदलाची गतिमान प्रक्रिया. मग आता आपल्याला माहित आहे की कल्चरमध्ये आपल्या बदल होताना दिसत आहेत. तेच ज्याला मगाशी आता मी सांगितलं तुम्हाला की आपल्याला वाटत आहे काय की आपलं आता कल्चर धोक्यात आलेलं आहे, आपलं कल्चर फास्ट बदलत चाललेलं आहे. म्हणजे आपण पाश्चिमात्य लोकांचं अनुकरण करायला लागलेलो आहे, पाश्चिमात्यांसारखं वर्तन करायला लागलेलो आहे, आणि मग पाश्चिमात्यांचं जे कल्चर आहे ते कल्चर आपण आत्मसात करायला लागलेलो आहे असं आपल्याला वाटतं. ठीक आहे. तर याच संदर्भातली ही गोष्ट आहे की कल्चरमध्ये बदल कसे होत जातात, आणि ही बदलाची जी प्रक्रिया आहे ती बदलाची प्रक्रिया कशी गतिमान होत चाललेली आहे. मग आता माहित आहे जग सगळं बदलत चाललेलं आहे हे आपल्याला माहितीच आहे. आणि मग जग बदलत असतानाच कल्चर देखील आता बदलत चाललेलं आहे, आणि कल्चर बदलाची प्रक्रिया जी आहे ती पण आता गतिमान होताना आपल्याला दिसते. आणि मग ही गतिमान का होत चाललेलं आहे, कारण तुम्हाला मी सांगितलं की वेगवेगळ्या संस्कृतीतील लोक आता एकत्र राहायला लागलेले आहेत, एकत्रित आलेले आहेत, आणि त्यामुळं एका कल्चरचा एका संस्कृतीचा परिणाम हा दुसऱ्या संस्कृतीतील लोकांच्या वर्तनावर होताना आपल्याला दिसतोय. आणि त्याचमुळं कल्चरमध्ये बदल जे आहेत ते बदल होत चाललेले आहेत असं आपल्याला दिसेल. ठीक आहे. म्हणजे जगभरामधलं आता कुठलंही कल्चर जे आहे ते कल्चर प्युअर ज्याला म्हणलं जातं ते प्युअर आता राहिलेलं नाही, किंवा असं वेगळं असं राहिलेलं नाही. तर त्या कल्चरमध्ये थोड्याफार इतर कल्चरमधल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मिक्स्ड झालेल्या आहेत असं आपल्याला दिसून येईल. आणि सगळीकडे आता मिक्स्ड कल्चर जे आहे, मिश्र संस्कृती, तर ती आता मोठ्या प्रमाणात होत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येईल. मग आता हा जो बदल आहे हा बदल काय नुकसानदायक आहे का, तोट्याचा आहे का, किंवा हानिकारक आहे का, तर ते नेमकं काय आहे ते आपल्याला प्रत्यक्ष सिलेबस बघताना बघायचं आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो बदल आहे हा बदल हानिकारक आहे किंवा मानवी जीविताला किंवा मानवी समूहाला, मानवी समाजाला तो हानिकारक आहे का किंवा नाही, तर ते पण आपल्याला त्यावेळेला बघायचं आहे शिकवताना. ठीक आहे. आणि शेवटचा या टॉपिक मधला मुद्दा जो आहे 1.6 तो म्हणजे संस्कृती आणि विश्लेषणाची व्यक्तिगत पातळी आणि संस्कृती पातळीवरील विश्लेषणाची विश्वसनीयता. मग आता संस्कृतीचं जे विश्लेषण आहे ते संस्कृतीचं विश्लेषण हे 2 पातळीवर केलं जातं. एक म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आणि दुसरं म्हणजे संस्कृती पातळीवर. ठीक आहे. तर ह्या दोन्ही पातळीवर ह्या संस्कृतीचं विश्लेषण कसं केलं जातं, म्हणजे एखादी व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर त्याचं विश्लेषण संस्कृतीचं विशिष्ट संस्कृतीचं कसं विश्लेषण करते, आणि ज्या वेळेला ती व्यक्ती त्या संस्कृतीचा भाग म्हणून त्या संस्कृतीचं विश्लेषण कसं करते. तर अशा पद्धतीनं 2 पद्धतीनं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण संस्कृतीचं केलं जातं. आणि मग त्या दोन्हीमधली विश्वसनीयता जी आहे, म्हणजे कुठलं जास्त योग्य, कुठलं जास्त बरोबर, तर ते आपल्याला प्रत्यक्ष सिलेबस शिकवताना बघता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं हे जे मॉडेल जे आहे
हे मॉडेल आपल्याला 2 पद्धतीनं बघायचं आहे. ठीक आहे. तर हे लक्षात आलं असेल तुमच्या की मॉडेल क्रमांक 1 किंवा टॉपिक नंबर 1 यामध्ये आपल्याला आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची ओळख करून घ्यायची आहे. त्यामधल्या ज्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या मूलभूत संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुसरं मॉडेल जे आहे किंवा दुसरा जो टॉपिक आहे तो काय आहे बघा. तर तो टॉपिक आहे नीतिशास्त्र, भावनाशास्त्र, वंशवाद आणि स्वदेशी मानसशास्त्र. टॉपिक नंबर 2 काय आहे? नीतिशास्त्र, भावनाशास्त्र, वंशवाद आणि स्वदेशी मानसशास्त्र. ठीक आहे. आता नीतिशास्त्र म्हणजे त्याला इथिक्स असं म्हटलं जातं. तर नैतिक जी मूल्य आहेत प्रत्येक समूहाची, प्रत्येक समाजाची, प्रत्येक संस्कृतीतील काही नैतिक मूल्य असतात आणि त्या नैतिक मूल्यांची जपणूक त्या समूहाद्वारे केली जात असते. त्याला नीतिशास्त्र असं म्हणलेलं आहे. भावनाशास्त्र, मग आता भावना ज्या असतात तर त्या प्रत्येक समूहाच्या भावना म्हणजे भावनासारख्याच असतात, पण भावना व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती असतात त्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धती ह्या प्रत्येक समूहाच्या, प्रत्येक समाजाच्या वेगळ्या असतात, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याला मग भावनाशास्त्र नेमकं काय असतं प्रत्येक संस्कृतीचं ते बघायचं आहे किंवा प्रत्येक समूहाचं. त्यानंतर वंशवाद, तर वांशिक वाद जो आहे किंवा ज्याला आपण रेसिझम असं म्हटलं जातं किंवा इथनिसिटी ज्याला म्हटलं जातं. तर वंशवाद म्हणजे काय, तर वेगवेगळ्या वंशातले लोक जे आहेत ते एकत्रितपणे ज्या वेळेला राहायला लागतात त्यावेळेला त्यांच्या वर्तनाचा एकमेकांवर जो प्रभाव पडत असतो तर त्यातून वंशवाद नावाची संकल्पना जी आहे ती निर्माण होत असते. म्हणजे इथनिसिटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीची त्या संस्कृतीतल्या त्यांचा वंश कुठला आहे त्या वंशाचा देखील परिणाम जो आहे, प्रभाव जो आहे त्याच्या वर्तनावर होत असतो. आणि शेवटी स्वदेशी मानसशास्त्र. स्वदेशी म्हणजे काय, तर स्वदेश म्हणजे काय, तर आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो, ज्या देशाचं नागरिकत्व आपलं आहे तर तो आपला देश किंवा स्वदेश ज्याला म्हणलं जातं. आणि मग त्या स्वदेशामध्ये किंवा आपण जिथं राहतोय, आपलं जिथं मूळ निवासी आहे तर त्या ठिकाणचं मानसशास्त्र नेमकं काय आहे तर त्याचा देखील अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आता ह्या नैतिक मूल्यांचा, भावनेचा आणि वंशाचा आणि ज्या ठिकाणी आपण राहतोय त्या ठिकाणच्या ह्या सगळ्या गोष्टींचा जो प्रभाव आहे तो प्रभाव व्यक्तीच्या त्या वर्तनावर घडत असतोय. आणि त्यामुळे हे सगळे मुद्दे आपल्याला इथं मानसशास्त्रीय दृष्ट्या अभ्यासायचे आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. कशाचा, नैतिक मूल्यांचा, भावनेचा, वंशिक घटकांचा आणि त्याचबरोबरीनं आपण जिथं राहतोय त्या स्वदेशाचा किंवा जे निवासाचं आपलं स्थान आहे त्या निवासाच्या स्थानाचा, या सगळ्यांचा प्रभाव आपल्या वर्तनावर होत असतो. आणि त्या दृष्टीनं आपण मानसशास्त्रामध्ये ह्या सगळ्या वर्तन प्रकारांचा अभ्यास करायचा आहे. तर यामधला जो पहिला मुद्दा आहे 2.1 ते म्हणजे काय बघा, मानसशास्त्र कुठे आहे. म्हणजे वर्तनाच्या ह्या सगळ्या ज्या अंग तुम्हाला मी सांगितली किंवा वर्तनावर प्रभाव पाडणारे हे सगळे जे घटक सांगितले, नीतिशास्त्र असेल, नैतिक भावना असतील, वांशिकता असेल आणि स्वदेश असेल, तर ह्या सगळ्यांच्या ठिकाणी मानसशास्त्र आहे का, तर ते कुठं मानसशास्त्र आहे ते आपल्याला तिथं बघायचं आहे. त्यानंतर ह्यातला पहिला मुद्दा काय बघा, मानसशास्त्रातील लिखित शब्दांबद्दल माहिती घ्यायची आहे. म्हणजे मानसशास्त्रामधले जे सिद्धांत मांडलेले आहेत किंवा मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर ते वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. तर ह्याचं लेखी स्वरूपात कुठं काय आहे, त्याचा उगम कसा आहे, ते सगळं आपल्याला इथं बघायचं आहे. त्याचबरोबरीनं दुसरा मुद्दा बघायचा आहे मानसशास्त्रातील व्यवसायांबद्दल. मग मानसशास्त्रामध्ये कुठले व्यवसाय आहेत, कुठले व्यवसाय आहेत तर ते पण इथं आपल्याला बघायचं आहे. म्हणजे मानसशास्त्राचा अभ्यास केलेला व्यक्ती कुठं काम करत असतोय, कुठं तो काम करू शकतोय, तर ते देखील इथं आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा यामधला आहे 2.2 मानसशास्त्रीय संशोधनातील नीतिशास्त्र, भावनाशास्त्र आणि वंशवाद. म्हणजे ज्या वेळेला मानसशास्त्रीय संशोधन जे केलं जातं, रिसर्च जो केला जातो, संशोधन जे केलं जातं, तर त्या संशोधनामध्ये नीतिशास्त्र तिथं येतंय का किंवा नीतिशास्त्राचा विचार किती केला जातोय, भावनाशास्त्राचा किंवा भावनांचा विचार तिथल्या लोकांच्या किती केला जातोय, आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या घटकांचा विचार किंवा अभ्यास कसा केला जातोय मानसशास्त्रीय संशोधनामध्ये. मानसशास्त्रीय संशोधनामध्ये नैतिकतेचा, भावनांचा आणि वांशिक घटकांचा कसा विचार केला जातोय किंवा त्याच्यामध्ये संशोधनामधले या तिन्ही घटकांचं योगदान नेमकं काय आहे ते आपल्याला इथं बघायचं आहे.
त्याचबरोबरीनं नीतिशास्त्र, भावनाशास्त्र आणि प्रारूपाच्या मर्यादा. नीतिशास्त्र, भावनाशास्त्र या प्रारूपाच्या मर्यादा म्हणजे नैतिकता आणि भावना. तर या संदर्भातलं जे मॉडेल मांडलेलं आहे, प्रारूप जे मांडलेलं आहे किंवा एखादा सिद्धांत जो मांडलेला आहे, तर त्या सिद्धांताच्या नेमक्या मर्यादा काय आहेत, तर त्या मर्यादा देखील आपल्याला ह्या मॉड्यूल 2मध्ये बघायच्या आहेत किंवा 2.2 ह्या मुद्द्यामध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्या टॉपिकचा तिसरा मुद्दा जो आहे 2.3 तो काय आहे बघा. त्यातला पहिला मुद्दा आहे वंशवादाच्या पलीकडे स्वदेशी मानसशास्त्र. म्हणजेच काय की जरी एखाद्या देशामध्ये वेगवेगळ्या वंशाचे जरी लोक राहत असले तरी देखील ह्या वंशाच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्वदेशी मानसशास्त्र नेमकं काय आहे, म्हणजे सगळ्या वंशातले लोक जरी एकत्र राहत असतील तर एकत्र राहण्यामुळं ते जे एकत्र राहण्याचं जे ठिकाण आहे का जो देश आहे, तर त्या देशातल्या त्या ठिकाणाचा परिणाम नेमका त्या लोकांच्या वर्तनावर कसा होतोय, काय होतोय, आणि त्यातून स्वदेशी मानसशास्त्र कसं विकसित झालेलं आहे, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. आणि दुसरा यातला मुद्दा आहे विकसनशील जगामध्ये स्वदेशी मानसशास्त्र. म्हणजे आता हे सगळं जग जे आहे ते विकसित होत चाललेलं आहे, विकसनशील आहे. विकसनशील म्हणजे काय, विकसित होण्याच्या मार्गावर आहे. आणि मग हे होत असताना स्वदेशी मानसशास्त्राची भूमिका नेमकी त्यामधली काय आहे. या विकसनशील जगामध्ये स्वदेशी मानसशास्त्र म्हणजे जो मूळ देशीवाद जो आहे किंवा देशामध्ये विशिष्ट ठिकाणी राहिल्यामुळं त्यांच्या वर्तनावर जो इफेक्ट होत असतो किंवा त्यातून जे मानसशास्त्र विकसित झालेलं आहे, तर त्या मानसशास्त्राचा नेमका प्रभाव कसा पडत चाललेला आहे आणि त्याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व कसं वाढत चाललेलं आहे, तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. आणि त्यानंतर 2.4 मुद्दा जो आहे तर त्यामध्ये बघायचं आपल्याला स्वदेशी पद्धती. स्वदेशी पद्धती. मग ह्या स्वदेशी मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या ज्या स्वदेशी पद्धती आहेत त्या स्वदेशी पद्धती नेमक्या कुठल्या आहेत, तर त्या आपण इथं बघायच्या आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे मुख्य प्रवाहासोबत मोफत दिलेला. म्हणजे जो मुख्य प्रवाह जो आहे त्या मुख्य प्रवाहामध्ये ह्या स्वदेशी पद्धती कशा मोफत दिलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे बेसिक ज्या संकल्पना आहेत त्या बेसिक संकल्पनांच्या सोबतच हे स्वदेशी मानसशास्त्र किंवा स्वदेशी पद्धती देखील तिथं किती वापरणं महत्त्वाचं आहे किंवा किती गरजेचं आहे ते बघायचं आपल्याला. आणि दुसरा मुद्दा बघायचा स्वदेशी मानसशास्त्र चळवळीच्या मर्यादा. आणि मग स्वदेशी मानसशास्त्र विकसित करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी हा चळवळी कशा उभा राहिलेल्या आहेत आणि या चळवळींच्या काही मर्यादा ज्या आहेत, म्हणजे या चळवळी काही वेळेला फेल गेलेल्या आहेत किंवा अपयशी ठरलेल्या आहेत, तर ह्या अपयशी का ठरत आहेत तर ते देखील बघणं गरजेचं आहे. तर आता आपण जे सगळे मानसशास्त्र बघतोय जागतिक पातळीवरचं मानसशास्त्र बघतोय. जागतिक पातळीवरचं मानसशास्त्र बघतोय. जागतिक पातळीवरचं मानसशास्त्र आपण अभ्यासतोय. तर हे जागतिक पातळीवरचं मानसशास्त्र न अभ्यासता किंवा त्याच्यासोबतच न अभ्यासता म्हणण्याऐवजी हे जागतिक पातळीवरचं मानसशास्त्र अभ्यासण्यासोबतच आपण स्वदेशी मानसशास्त्र देखील अभ्यासणं कसं गरजेचं आहे आणि हे स्वदेशी मानसशास्त्र कसं फायदेशीर आहे, किती फायदेशीर आहे, किंवा स्वदेशी मानसशास्त्र मधली संकल्पना कशा वेगळ्या आहेत, कन्सेप्ट कशा वेगळ्या आहेत, तिथले सिद्धांत कसे वेगळे आहेत, तर ते देखील आपल्याला इथं बघायचं आहे. तर हे सगळं आपल्याला सांस्कृतिक मानसशास्त्राच्या अंगानं सगळं बघायचं आहे. ठीक आहे. तर हा दुसरं टॉपिक आहे का दुसरं मॉड्यूल आहे. यामध्ये 4 मुद्दे आहेत एवढं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओमध्ये आंतरसांस्कृतिक मानसशास्त्र हा जो पेपर आहे या पेपरमधले जे सिलेबस आहे त्या सिलेबसचे 2 टॉपिक, पहिला टॉपिक आणि दुसरा टॉपिक. पहिल्या टॉपिकचं नाव आहे आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राची ओळख आणि मूलभूत संकल्पना आणि दुसरा टॉपिक आहे नीतिशास्त्र, भावनाशास्त्र, वंशवाद आणि स्वदेशी मानसशास्त्र. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या 2 टॉपिकमध्ये करायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या आंतरसांस्कृतिक मानसशास्त्राचा 3रा टॉपिक आणि 4था टॉपिक याची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.